नमस्कार. मी रुपेश जाधव. डेमोक्रेसी नावामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी आज आलो आहे प्रभाग क्रमांक 1च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवयुतीच्या अधिकृत उमेदवार मीनाताई इंगुळकर. आज आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई. आपला अल्पसा परिचय द्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मीना माने इंगुळकर, प्रभाग क्रमांक 1, लोहा धानोरी उर्वरित मधून मनसेतर्फे अधिकृत उमेदवार आहे आणि माझ्या कार्याचा आढावा घेऊन राजसाहेबांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची धन्यवाद करतो. ताई, आपण प्रभाग क्रमांक 1 मध्ये आता जी निवडणूक सामोरे जातात, ह्या निवडणुकीच्या रिंगणात आपण काय विजन घेऊन पुढे सामोरे जातात? विजन हेच असेल की आपल्या प्रभागाचा विकास, महिला सक्षमीकरण. पुन्हा दुसरा प्रश्न आहे आपला कचरा व्यवस्थापन आहे आपल्या इथे. पाण्याचं ड्रेनेज लाईनची समस्या आहे. तर हा आपल्या प्रभागातला मोठा गहन प्रश्न आहे. रोड, लाईट, पाणी, महिला सक्षमीकरण, क्रीडा व्यवस्थापन, गुन्हेगारी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्यासाठी लढायचे आपल्याला. ते विजन घेऊनच मी उतरले. आता सध्याची परिस्थिती बघितली तर आपण वृत्तवाहिनी जनरल करून जे मीडियावर पाहतात की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला आहे. त्यासाठी आपलं काय विजन आहे? महिला सुरक्षितता जर म्हणायचं असेल तर प्रत्येक महिला तेव्हा सुरक्षित होईल जेव्हा ती स्वतः सक्षम होईल. आणि प्रत्येक महिलाला मला सक्षम करण्याची पावलं जी आहेत ती उचलायला सुरुवात केली आणि करणार आहे. आणि पुन्हा ज्या ठिकाणी आपल्या रोड लाईट आहेत तर तिथं आपल्याला प्रत्येक जागी कॅमेरे लावायचा विचार करते मी, जेणेकरून अशा गोष्टी होणार नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे. आणि दुसरी गोष्ट मुंजावस्तीमध्ये कापूर चौकामध्ये एक चौकी करायचा विचार करते. पोलीस चौकी असल्यानंतर थोडासा गुन्हेगारीला आळा पडेल. ही अशी काही कामं भरपूर आहेत. प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक केली जाईल प्रभागाप्रमाणे. आमच्या प्रभागात जी काही कामं असतील त्याची जी गरज कुठली असेल त्या गरजेनुसार सगळी कामं केली जातील. तसेच आता निवडणुकीनंतर तुमचं म्हणजे मुख्य उद्देश काय, की बाबा आता आपण प्रभागात मुख्य कुठल्या कामांनी सुरुवात करणार? कामाने सुरुवात करायला म्हटलं तर आपला प्रभाग खूप मोठा आहे. आणि जर आपण बघतोय लोहगाव आता नवीन आलेला आहे आपल्याकडे, आपल्या प्रभागामध्ये. त्यामुळे तिथला प्रश्न आहे मेन रोड, लाईट, पाणी, ते तिथले मूलभूत प्रश्न आहेत. आणि कळसचे काही प्रश्न आहेत, कचरा व्यवस्थापन, पुन्हा झालं रोडचे. असे प्रत्येक प्रभागातले प्रश्न आहेत तर ते ऐरणीवर घेतले जायचे. आपल्या इथला प्रश्न आहे मुख्य रहदारीचा, तो एक प्रश्न मोठा आहे. क्रीडा व्यवस्थापन आहे, म्हणजे क्रीडांगण नाही आहेत. कचरा व्यवस्थापन, गटारं जे तुंबतात आपल्याकडे पावसाळ्यामध्ये, प्रमुख मुद्दा तो आहे. कारण चारी बाजूनी नाले असल्यामुळे त्या नाल्यांचं गटारीकरण झाल्यामुळे तर ते पावसाळ्यामध्ये फार सगळ्या नागरिकांना धानोरीचा फार प्रॉब्लेम होतो. तो एक मुद्दा घेतला जाईल. आता ताई, आपल्या या प्रभागामध्ये नव्याने समाविष्ट झालेला लोहगाव हा उर्वरित परिसर नव्याने विकसित होत आहे, तर तिथं मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यावर काय सांगा? लोहगाव हे काही वर्षापूर्वी मनपामध्ये आले आणि गेली 2017 पासून निवडणुका झालेल्याच नाहीये. आणि तो भाग जो आहे तो प्रकर्षाने वाढत आहे. लोकसंख्या तिथली वाढत आहे. पण एकतर नगरसेवक नसल्यामुळे आणि महापालिकेत आलं तरी अधिकाऱ्यांची मला वाटतं काहीतरी हे असेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, दुर्लक्षित करण्याचं धोरण. तर त्यामुळे लोहगाव दुर्लक्षित राहिलं आहे. तिथले रोड, पाणी, लाईट हे खूप मोठे प्रश्न आहेत तिथले आणि ते घेतलेच पाहिजेत. कारण तिथली अवस्था मी पायी फिरून बघितली लोहगावची. मी जेव्हा आता प्रचाराला जात होते तेव्हा अक्षरशः पाय टाकणंही मुश्किल असतं. तिथली लोक जी राहतात तर खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. ती कामं पहिल्यांदा ऐरणीवर घेतली जाईल. काही आतापर्यंतच्या झालेल्या विकासाबद्दल तुम्ही काय बोलाल प्रभागाच्या धानोरी लोहगावच्या? आतापर्यंत धानोरीचा विकास म्हणाल तसा तर झालाही आणि नाही. कारण जेवढा झालाय तेवढा अपुरा आहे. कारण लोकसंख्या वाढती, वरच्यावर लोक येतच राहतात आहे. त्यामुळे ती लोकसंख्या जास्तीत जास्त प्रमाणे वाढत चालली आहे आणि सुविधा अपुऱ्या पडत चालल्या आहेत. ती कामं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर करायची. कारण आपला प्रभाग हा खूप मोठा आहे. आता प्रभाग क्रमांक 1 म्हटल्यानंतर मोठा आहे. लोहगाव त्या समाविष्ट आहे. कळसमध्ये क्रीडांगण नाहीये, म्हणजे कळस हा जुना भाग आहे तर
मध्ये क्रीडांगण नाहीये मुलांसाठी खेळासाठी. क्रीडांगण हे प्रत्येक भागामध्ये पाहिजे, पण तिथं कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. इथून पाहाल तर लोगावमध्ये नवीन समाविष्ट झाल्यामुळे नेत्यांच्या करण्याच्या कारणामुळे लोगाव पूर्णपणे अविकसित आहे. तर लोगावमध्ये सगळ्यात जास्त काम करण्याची गरज पडते. पुन्हा आपला जो हा पोरवाल रोड आहे, तर तिथं खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते. तो एक प्रश्न आहे आपल्या इथला. पुन्हा इथली जी नाले सफाई तुम्ही म्हणाल, नाले जे आपले जे ओढे होते ते नाले झालेत, गटारीकरण झाले त्याचं. तर ते आपल्याला व्यवस्थित करायचे, कारण त्याच्यावर अनाधिकृतरित्या घरही बांधली गेलेली आहेत काहींची. तर त्या या सगळ्या समस्या खूप मोठ्या आहेत आपल्या इथल्या. कचरा व्यवस्थापन ही समस्या मोठी आहे. महिला सक्षमीकरण पाहिजे आपल्याला. गुन्हेगारीपासून आपल्याला कसं वाचता येईल किंवा त्यावर काय तोडगा काढता येईल, ही सगळी कामं आपल्याला प्रभाग क्रमांक 1 मध्ये करायची आहे. म्हणून मी म्हणते की विकास झालाही आणि नाही, आणि तो विकास आपल्याला आता पुढे न्यायचा आहे. आज आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवयुतीच्या अधिकृत उमेदवार मीनाताई इंगोळकर यांनी आपल्या प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा यांच्यावर काम करणार आहोत. तसेच महिला सबलीकरण व महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रामुख्याने काम करणार आहोत, असे आपल्याला संवादाद्वारे येथील मतदार बंधू भगिनींना एक सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आता ह्या सर्व गोष्टी पायाभूत मूलभूत सुविधा येथील प्रभागातील सर्वांसाठी कशा व्यवस्थित देता येतील यासाठी कटिबद्ध राहणार आहेत. धन्यवाद ताई.